सुनेत्रा पवार हे नाव राजकीय वर्तुळासाठी जरी नवं असलं तरी मात्र त्यांच्या नावाची चर्चा ही महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आहे. अजून त्यांनी पूर्णतः राजकारणात पदार्पण सुद्धा केलं नाहीये, तरी देखील लोक त्यांच्याकडे एक भावी खासदाराच्या रूपात पाहत आहेत. कारण सुनेत्रा पवार यांनी नेहमीच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या नेहमीच समाजकार्यात व्यग्र असतात. शिवाय महिलांच्या रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी त्या कोणत्याही प्रसिद्धीशिवाय प्रयत्नशील राहिल्या आहेत. अजितदादा पवार स्वतः सुनेत्रा पवार यांच्या कामाची प्रशंसा करत असतात. शिवाय ते त्यांच्या कामाचं समर्थन देखील करतात. सुनेत्रा पवार यांचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला असून त्या माजी राज्यमंत्री आणि खासदार पदमसिंग पाटील यांच्या बहीण देखील आहेत. सुनेत्रा पवार यांचा विवाह 1985 मध्ये अजितदादा पवार यांच्याशी झाला. पार्थ पवार आणि जय पवार ही त्यांची दोन्ही मुलं. राजकारणाशी इतका जवळचा संबंध असून सुनेत्रा पवार या राजकारणापासून दूर राहिल्या. हे जरी खरं असलं तरी समाजकार्यात त्या नेहमी अग्रेसर असल्यामुळे सर्वच जण सुनेत्राजींचं नेहमीच कौतुक करतात. याच कारणामुळे कदाचित त्यांचे विरोधक देखील सुनेत्राजींचा मनपूर्वक आदर करतात. सुनेत्रा पवार नेहमीच एखाद्या पर्वताप्रमाणे अजितदादांच्या पाठीशी उभ्या राहिल्यात. मग कितीही संकट जरी आली तरी देखील त्यांनी अजितदादांची साथ मात्र कधी सोडली नाही. त्या नेहमीच आपल्याला अजितदादांच्या सोबत दिसल्या. जेव्हा सुनेत्राजींना विचारलं गेलं की अजितदादा राजकारणात एवढे व्यस्त असतात, मग त्यांना कुटुंबासाठी वेळ द्यायला कसं बरं जमतं, यावर अगदी कमी शब्दात आपली भूमिका मांडत सुनेत्राजींनी उत्तर दिलं की अजितदादा जरी कुठे नॉट रिचेबल झाले असले तरी सुद्धा ते त्यांच्या कुटुंबियांसाठी नेहमीच रिचेबल असतात. सुनेत्राजींबद्दल आणखीन अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या कोणाला ठाऊक नाही. सुनेत्रा पवार यांनी 2010 मध्ये एका NGOची म्हणजेच एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली. ही संस्था जैविक शेती आणि बायो एजंट, वर्मी कंपोस्टिंग आणि हिरवळीच्या खतांच्या उपयोगात महत्वाची भूमिका बजावते. सुनेत्रा पवार या विद्या प्रतिष्ठानच्या या शिक्षण संस्थेचे विश्वस्त म्हणून देखील कार्यभार पाहत असतात. सुनेत्रा पवार 2011 पासून फ्रान्स येथील ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या थिंक टँकच्या सदस्य देखील आहेत. भारतामध्ये इको विलेजची संकल्पना रुजवल्याबद्दल त्यांना निर्मल ग्राम पुरस्कार, सायबर ग्राम पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळवले आहेत. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील 86 गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेवर स्वयंसहायता गट चळवळीचे नेतृत्व केले. 2008 मध्ये काटेवाडी गावाचे मॉडेल विलेज आणि पहिली इको विलेज मध्ये रूपांतर त्यांनी केले, ज्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य, सामुदायिक पशुधन व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील तसेच सार्कचा भाग असलेल्या शिखर परिषदेकडून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार, सायबर ग्राम पुरस्कार आणि माननीय निर्मल ग्राम पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले. अशा प्रकारे सेंद्रिय शेती आणि बायो एजंट, गांडूळ खत आणि हिरवळीचे खत वापरण्यास प्रोत्साहित करण्याची महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. 2006 पासून सुनेत्रा पवार यांनी केंद्र सरकारच्या वूड टेक्सटाईल पार्क योजना, एक मल्टी मॉडेल परिधान उत्पादन पार्क, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क लिमिटेडच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळला. या योजना महिला सशक्तीकरण आणि प्रशिक्षण यासाठी राबवल्या गेल्या. आज टेक्सटाईल पार्क मध्ये तब्बल 15,000हून अधिक महिला काम करतात, ज्यातील सर्वाधिक महिला या ग्रामीण भागात राहणाऱ्या आहेत. सुनेत्राजींनी महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यासाठी सुनेत्राजींना आयकॉन ऑफ पुणे पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं. सुनेत्राजींना नेहमीच बारामती येथील महिलांचा पाठीचा कणा म्हणून ओळखलं जातं. सुनेत्रा पवार यांच्या अशा व्यक्तिमत्वामुळे अनेकांची अशी इच्छा आहे की त्यांनी राजकारणात सक्रिय व्हावं आणि समाजातील गोरगरीब जनतेचं प्रतिनिधित्व करावं. कारण सुनेत्राजींनी अनेक वर्ष घर आणि समाज या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व केलेलं आहे, ज्याचा फायदा समाजातील गोरगरीब जनतेला झालेला आहे. कदाचित
सुनेत्राजींना इतर राजकारण्यांप्रमाणे पोकळ आश्वासनांची आणि वक्तृत्व शैली अवगत नसेल देखील, तरी सुद्धा त्यांचा आवाज हा सामान्य जनतेचा आहे आणि म्हणूनच सामान्य जनता देखील अजितदादांच्या समोर उभं राहून सुनेत्राजींना उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त करतात. नमस्कार. उमेदवार जाहीर करा वहिनी साहेबांना, वहिनी साहेबांना जाहीर करा, यांच्या समोर सगळ्या ज्या पद्धतीने सुनेत्राजींना लोकांचं समर्थन मिळतंय त्यावरून तर आपण हे निश्चितच म्हणू शकतो की लवकरच सुनेत्राजी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिल्लीत करतील.